हा एक किस्सा आहे. माझे एक मित्र आहेत सुदर्शन चौधरी म्हणून, महाराष्ट्रातली बऱ्यापैकी सगळ्यात मोठी बाजार समिती म्हणून ज्याला गणलं जातं, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, ते संचालक आहेत. त्यांनी एक आंदोलन केलं होतं. म्हणजे ज्यावेळेस नियमनमुक्ती झाली 2016मध्ये, त्यावेळेस शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करावी याकरता एक बाजार तिथं सुरू झाला आहे मांजरीमध्ये. आणि त्या बाजारामध्ये अनेक लोकांनी हस्तक्षेप केला, नाही का, की तिथं व्यापाऱ्यांचं हे होईल, खोतीदारांचा वर्चस्व राहील, असा खूप प्रयत्न झाला. तर मला एक आंदोलन कसं असलं पाहिजे किंवा आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे, कारण आता बघतोय आपण सगळं विस्कळीत झाले, लोक मॅनेज होतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते आंदोलन ब्रेक केलं जातं. तर मला आवडेल की माझे मित्र सुदर्शन चौधरी यांनी खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं, म्हणजे लोकशाही पद्धतीने, आणि शेतकऱ्यांसाठी तो बाजार पूर्ण व्हावा. आता अनेक शेतकऱ्यांचे फीडबॅक आले की चांगला रेट मिळतोय, थेट शेतकरी विक्री व्हायला लागली, खोतीदारांना ही आली, व्यापारी आले, खूप लॉबिंग झालं, अनेक प्रकारे त्याला टीका झाली, गोष्टी बोलल्या गेल्या, पण त्यांनी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले, शेतकऱ्यांनी सपोर्ट केला आणि चांगलं शेतकरी आंदोलन उभं राहिलं आणि त्यातनं शेतकऱ्यांना चांगले ₹2 मिळायला लागले. म्हणजे थेट विक्रीचा जो नियमनमुक्तीचा खरा इम्प्लिमेंटेशन प्लॅन आहे त्यांनी तो इम्प्लाय केला. आता म्हणजे त्यांनी एक राज्य बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये पण एक सुंदर एक ब्लूप्रिंट आयडियल APMC त्यांनी प्रेझेंट केली. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे पॉलिटिकल लोकांनी विचार केला पाहिजे ॲग्रिकल्चरबद्दल. आंदोलन आणि पॉलिसी या दोन्ही गोष्टी विचार झाला तरच काहीतरी आउटपुट भेटेल.